ताई कुणाला सांगू का? हो प्रार्थना घ्यायला सांगा ना कोणी, का मीच हरकत घेऊ? नाही. हो तुम्ही घ्या, हरकत नाही. बर, ठीक. वसुदेवसुतं देवं कृष्णचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सद्गुरुस्तवन. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीराम श्रीराम श्रीराम। महाराज या सांभाळून। सर्व उपस्थित श्रोते, आपणा सर्वांना वंदन, आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन। तसंच दृश्य अदृश्य ज्ञात अज्ञात सारे गीता प्रेमी जे जे आज ह्या मीटिंगला उपस्थित आहेत, त्यानंतरही हा व्हिडिओ कदाचित व्हायरल झाल्यानंतर बघतील, त्या सर्वांना माझं वंदन। तसंच सुचिताताई, तुम्ही आज हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, हे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलेत आणि मला ही संधी दिली आहे, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार। जसं मला जमतंय, जसं सुचतंय तसं मी बोलणारे, प्रयत्न करणारे। आज विवेचनासाठी आपण घेतलाय अध्याय 6वा, त्याच्यामध्ये आत्मसंयम योग, बरोबर? तर ह्या अध्याय 6व्या मधला श्लोक घेतलाय आपण। तर त्या श्लोकाच्या आधारे की मुळात आपल्याला काय बघायचंय, तर मन हे चंचल असतं, तर ह्या चंचल मनाला कसं आपण ताब्यात आणू शकतो हा प्रश्न प्रत्येकाला पडतो। प्रत्येकाला वाटतं की मी कसं ह्या चंचल मनाला काबूत आणेन। तर त्यासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल, तर खरं म्हणजे भगवंतानीच याचं उत्तर 6.35 म्हणजे 35व्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिलंय, आणि तोच श्लोक आपण आज घेणार आहोत की अभ्यासासाठी। आणि त्याच्याच जोडीने थोडस मानसशास्त्रीय दृष्ट्याही काय ह्याच्यामध्ये बघता येईल, काय करणं अपेक्षित आहे, सर्वसामान्य माणसाला काय करता येऊ शकतं, काय करणं अपेक्षित आहे, भगवंतांना ह्याच्यात काय सांगायचंय, हे माझ्या अल्पमतीला जसं सुचतंय तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। दुसरी गोष्ट, हे केवळ एकतर्फी हा माझा संवाद नसणार आहे। अख्ख्या गीतेमध्ये आपण बघितलंय की हा एकतर्फी नाहीये, संवाद आहे तो। जेव्हा आपण संवाद म्हणतो तेव्हा किमान त्याच्यामध्ये दोन व्यक्ती किंवा दोन जण, दोन पार्टीज ज्याला आपण म्हणतो, दोघ जण लागतात। तर आपण सर्व श्रोते तर केवळ तुम्ही ऐकण्याचं काम करायचंय आणि श्रवण भक्ती करायची असं होणार नाही, मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणार आहे। आपण थोडस ऍक्टिव्हिटी बेस्ड असं आजचं विवेचन ठेवूयात। तर आहात का तुम्ही सगळेजण तयार ह्याच्यासाठी, ह्या ऍक्टिव्हिटीसाठी? जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्स मध्ये कॅपिटल वाय यस साठी कॅपिटल वाय आणि नो असेल तर कॅपिटल एन असं मला टाईप करून पाठवू शकता का? कॅपिटल वाय पाठवा, कारण मला सगळी मंडळी काही दिसणार नाहीयेत, सगळ्यांचे एक तर व्हिडिओ ऑन नसतात, म्हणून मी चॅट बॉक्स मध्ये सांगते। ओके, गुड, यायला लागलेत एक एक जणांचे वाय, व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू। फक्त वाय का देते की पटापट तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये ते टाईप करायला सोपं जाईल म्हणून आहे। मंडळी हळूहळू करून वाय टाकायला सुरुवात करतायत, खूप खूप धन्यवाद। तर तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर सहभागी आहात असं मी मानते। आणि ओके, आपण सुरू करूयात। थोडीशी आधी पार्श्वभूमी बघूयात, त्यासाठी मी स्क्रीन माझी शेअर करते, एकच मिनिट।
पहा बरं, ही स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना दिसते का? जरा मला सुचेताताई सांगाल का, तुमचा माईक माझ्या मते ऑन असेल तर? ही हो हो स्क्रीन व्यवस्थित सगळ्यांना दिसत आहे, हा, व्यवस्थित व्यवस्थित दिसत आहे. दिसतंय? हो हो ओके. आणि तुम्ही तुमच्या फोनवरती, जे कोणी मोबाईलवरनं बघत असतील, तर तुम्ही तुमचा फोन थोडासा झूम करून बघू शकता, तर म्हणजे तुम्हाला जरा आणखी स्पष्ट दिसू शकेल अशा ह्याने. ओके. थोडंसं पूर्वपीठिका बघूयात की काय आहे. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तं साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. पहा, अर्जुन काय म्हणतोय भगवंतांना, हे मधुसूदना, हे कृष्णा, हे असं मानसिक संतुलन टिकवण्यासाठी म्हणून, कारण का 6व्या अध्यायाच्या आधी आपण बघितलंय की भगवंतांनी सांख्ययोग सांगितलाय, त्यानंतर कर्मयोग सांगितलाय, ध्यानयोगाची त्याला थोडीफार माहिती सांगितलेली आहे. मग हे सगळं करायचं तर मन तर स्थिर असणं खूप गरजेचं आहे. पण मला नाही असं वाटत की मन तर फार माझं आता अस्वस्थ आहे आणि अस्थिर आहे, तर हे सगळं मला जमेल का? अर्जुन अतिशय म्हणजे त्याला नाही पटत आहे की हे होईल का माझ्याच्यानी, असा संभ्रमात पडलाय. पहा, दुसऱ्या श्लोकामध्ये तो तेच म्हणतोय की हे कृष्णा, की मन तर अस्थिर आहे, अशांत आहे, शक्तिशाली आहे, प्रमादी आहे, आणि त्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे एखाद्या वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्या इतकं कठीण आहे. पहा किती त्याची मनस्थिती इतकी म्हणजे तो इतका अस्वस्थ झालेला आहे की त्याला हे भगवंत सांगतायत हे त्याला पटतच नाहीये की कसं काय ह्या मनावर ताबा मिळवायचा. आणि कदाचित आपणही सारे असेच अर्जुन आहोत की आपल्यालाही कळत नाहीये की जेव्हा माझं मन अस्वस्थ असतं, काहीतरी चिंता असते माझ्या मनात, दुःखी असतो आपण, तेव्हा उदास असतो, तेव्हा ह्या मनाला कसं ताब्यात ठेवायचं. आणि माझं मन नक्की एरवी सुद्धा कुठे नक्की हे मन भरकटत असतं. आधी आपण मूळ श्लोक बघूया, ज्या श्लोकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. एक मिनिट हा. भगवद्गीतेचा श्लोक 6वा, अध्याय 35वा, आत्मसंयम योग. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला की अर्जुना किंवा हे महाबाहो, यस, निसंशय हे मन चंचल आहे आणि ते नियंत्रित करण्यास अत्यंत कठीण आहे. परंतु हे कौंतेया, पहा कौंतेय म्हणून त्यांनी उल्लेख केलाय की हे कौंतेया अभ्यासाने आणि वैराग्याने, वैराग्य आणि अभ्यास या दोन गोष्टींचा जर तू कास धरलीस, त्या वाटेने गेलास, तर हे सहज मन तुझं आटोक्यात येऊ शकतं. आपण पुन्हा येणार आहोत ह्या श्लोकाकडे, पण त्याच्या आधी अजून एक आपण बघूया की हाच श्लोक आचार्य विनोबा भावेंनी, आपण सगळ्यांना माहिती असेल की समश्लोकी, ज्याला गीताई आपण असं म्हणतो, तर त्या गीताईमध्ये समश्लोकी गीता आहे की ह्याच संस्कृत गीतेच्या श्लोकाचं त्यांनी मराठीमध्ये वर्णन केलंय आणि ते मराठीत आपल्या बोलीभाषेत आल्यानंतर अजून सोपं होतं. पहा गीताईत काय म्हणतायत. श्री भगवान म्हणाले, अवश्य मन दुस्साध्य म्हणतो सतसे चिते परी अभ्यास वैराग्ये त्याचा निग्रह होत असे. विनोबा भावे देखील हेच म्हणतायत, हेच थोडक्या शब्दात, सोप्या शब्दात. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या अंगाने जर आपण जायचं म्हटलं तर स्वामी स्वरूपानंद पावसचे, त्यांनीही अतिशय सुंदर असे पद्यमय अनुवाद ज्ञानेश्वरीचाही केलेला आहे, अभंग ज्ञानेश्वरी म्हणून, तीही अतिशय सुरेख आहे. त्याचप्रमाणे गीतेचंही त्यांनी अतिशय एक छोटेखानी असं पुस्तक तयार केलंय, भावार्थ गीता म्हणून. त्यातले हे मी श्लोक घेतलेत. किती सोपं झालंय बघा, आपल्या रोजच्या बोली मराठीत आल्यानंतर तोच श्लोक किती सोपा वाटायला लागतो. म्हणे श्रीहरी गोष्ट ही खरी की मन चंचल भारी ते आवरणे कठीण मीपणे निसंशय अवधारी.
परंतु पार्था सुकर सर्वथा, निग्रह त्याचा वाटे, वैराग्य बळे जरी लाविले, अभ्यासाच्या वाटे. पहा, वाटे शब्दाचा 2 प्रकारे किती छान त्यांनी वापर केलाय, की वाटे म्हणजे भासणे, वाटतं, माझ्या मनाला वाटते एखादी गोष्ट, निग्रह करावासा वाटतोय किंवा निग्रह होऊ शकतोय, आणि अभ्यासाच्या वाटे म्हणजे अभ्यासाच्या मार्गाने, वैराग्याच्या मार्गाने तू गेलास तरी देखील हे शक्य आहे. आणि इतकंच थांबून ज्ञानेश्वर माऊली थांबत नाहीत, तर त्याच्या पुढचीही युगत ते सांगतात आपल्याला, की हे मन कसं आहे, त्या मनाचा एक गुणही ते सांगतात. आणि त्याचा जर आपण स्वीकार केला तर हे आपल्याला सहज शक्य आहे. ती उकल पहा किती सुंदर सांगितलीये. असे मनाचे एक भले की, लागेल जेथे गोडी, तिथे रंगते सुस्थिर होते, मुळी न ते स्थळ सोडी. आत्मानुभवी तयासी लावी, नित्य सुखाचा छंद, सुस्थिर मग ते राहील तेथे, विसरुनी विषयानंद. म्हणजे ह्या मनाचं हा एक गुणही आहे, की ते जिथे कुठे चिकटतं, त्याला जी कुठली गोष्ट आवडते त्या गोष्टीला ते एकदा चिकटून बसलं की ते तिथेच सुस्थिर होतं, तिथेच थांबतं, राहतं. तर मग तू काय कर, की ह्या विषयानंदात, इंद्रियांच्या आनंदामध्ये लावण्याच्या ऐवजी त्याला भगवंताच्या आत्मानुभवाची गोडी लाव, जेणेकरून ते तेथे सुस्थिर राहील. हे सगळं थेरॉटिकल झालं. हे सगळं कदाचित आपणा सर्वांनाही माहिती असेल. मी काही तुम्हाला नव्याने सांगते असं अजिबात नाही. मला संपूर्ण कल्पना आहे की आपण सर्वजण अतिशय उच्च पातळीचे साधक आहात. खूप तुमचा गीतेवरती अभ्यास आहे. मी तर आत्ता ह्या प्रांगणात छोटंसं एक पाऊल टाकलंय, ज्याला बेबी स्टेप म्हणतो तसं. परंतु माझ्या अल्पमतीला जे सुचतंय ती ही गीतेची आणि सायकोलॉजीची किंवा मानसशास्त्राची सांगड घालण्याचा प्रयत्न करते. पुन्हा मी त्या ओरिजिनल संस्कृत गीतेतल्या श्लोकाकडे आलीये. पहा, भगवान काय म्हणतात. असंशयम महाबाहो. भगवंत हे अतिशय उत्तम असे काउन्सिलर आहेत, सगळ्यात श्रेष्ठ असे काउन्सिलर. 2 शब्दामध्ये भगवंतानी षटकार मारलाय. 2 शब्दात अर्जुनाला त्यांनी गारदच करून टाकलाय, की असंशयम, निसंशय. तू जे म्हणतोयस की मन हे चंचल आहे, कसं ह्याला काबूत ठेवायचं, बापरे, हे तर शक्यच नाहीये, असं त्यांनी म्हटल्यावर पहिल्या फटक्यात, पहिल्या शब्दात भगवंतानी मान्यच करून टाकलं. असंशयम, बरोबर आहे, तू जे म्हणतोयस ना अगदी बरोबर आहे. आणि एवढंच नाही तर त्याला म्हणताना काय म्हणतायत, महाबाहो. नुसतं अर्जुन नाही म्हणत आहेत, त्याला विशेष उपाधी देते. हे एका उत्तम काउन्सिलरचं लक्षण आहे. पहा, जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याकडे एखादी तक्रार घेऊन येतं, गाऱ्हाणं घेऊन येतं, तेव्हा काय होतं, ह्या गाऱ्हाण्याच्या मार्फत किंवा ती तक्रार जेव्हा ते घेऊन येतात तेव्हा त्यांचा तो हवेचा फुगा अतिशय काय म्हणूयात, तिथे मी थोडस हे स्टॉप करते शेअरिंग. तर म्हणजे खूप ते तिथे इगोही असतो कुठेतरी, की मी सांगतोय ना हे बरोबर आहे, मग हे तुम्ही मान्य करावं, समोरच्या माणसाने ते एंडॉर्स करावं, म्हणून तो मनुष्य खरं आपल्याकडे आलेला असतो. म्हणून तिथे भगवंतानी काय केलं, पहिलेच त्याला सांगून टाकलं, निसंशय बरोबर आहे, तू जे म्हणतोयस ते बरोबर आहे. कारण भगवंतांना माहिती होतं, पहिले मान्य केलं की पहिलेच त्याला 50% खाली आणून जमिनीवर उतरवला, जमिनीवर त्याला स्थिर केलं, आणि मग त्यानंतर काय त्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यात घालायच्या त्या घातल्या. दुसऱ्या वाक्याला लगेच भगवंत त्याचं उत्तरही देऊन टाकतात. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य दोन, पुन्हा केवळ 2 शब्दामध्ये परत क्लीन बोल, 2 शब्दात त्यांनी उत्तर देऊन दिलं की काय करू शकतोस तू, अभ्यास कर आणि वैराग्य, ह्या 2 गोष्टींची जर तू कास धरलीस, अभ्यास आणि वैराग्याची, तर त्याच्या मार्फत तू हे कौंतेय सांगतात की तू हे नक्कीच मन तुझ्या काबूत आणू शकतील. आता कौंतेय म्हणताय तिथे पहा, अर्जुनाला नुसतं अर्जुन म्हणून हाक मारत नाहीये, वेगवेगळी संबोधनं भगवंत वापरतायत. हे काय असतं, समोरच्याला बुस्टिंग करणं. जेव्हा एखादं माणसाचं मन खिन्न आहे, उदास आहे, तर मग त्याला वेगवेगळ्या त्याच्याच गुणांची आठवण करून देणं. का बरं, कौंतेय का म्हणतायत, पहा, सगळ्यात पहिले तर की अर्जुनासारखा इतका शूरवीर, महाबाहोचा अर्थच तो आहे ना शूरवीर, की ज्याचे बाहू भुजा अतिशय
दंड त्याचे ज्याच्यामध्ये ताकद आहे, अतिशय ताकद आहे, असा तो महाबाहो, अतिशय शूरवीर. तर त्या शूरवीराला एवढूशा त्या छोट्याशा मनाची इतकी चिंता वाटावी, की ज्याचं दुसरं नाव विजयी आहे, म्हणजे तो दिग्विजयी आहे ना, कधीच पराभूत झाला नाहीये. मग त्या छोट्याशा मनाकडून, त्या सूक्ष्म मनाकडून तू पराभूत होशील किंवा त्याला तू काबूत आणू शकणार नाहीस, असं का बरं तुला वाटतंय? ही आधी पहिली गोष्ट. त्याही पुढे जाऊन मी असं सांगेन, की हा अतिशय निष्णात असा धनुर्धारी आहे. पहा, जेव्हा द्रोणाचार्यांनी गुरुकुलात सगळ्या शिष्यांची परीक्षा घेतली होती, तेव्हा झाडावर टांगलेल्या त्या पोपटाचा डोळा, मला तो केवळ डोळाच दिसतोय हे सांगणारा केवळ एकटा अर्जुन होता. किंवा द्रौपदी स्वयंवरात काय केलं होतं, एक खाली अशी मोठी परात ठेवली होती, त्या परातीत तेल होतं आणि त्या तेलामध्ये प्रतिबिंब कशाचं पडत होतं, तर छतावरती एक फिरणारं चक्र होतं, त्या चक्रावरती एक मासा लावलेला होता आणि त्या माशाच्या खालच्या परातीतल्या प्रतिबिंबात बघून डाव्या हाताने त्या माशाच्या डोळ्याचं छेदन करणं, असा द्रौपदीच्या स्वयंवराचा पण लावलेला होता. आणि हा पण अगदी सहज अर्जुनाने जिंकला होता. मग आपण म्हणू शकतो का, की अर्जुनाचं मन स्थिर नाहीये, त्याला माहिती नाहीये की ह्या चंचल मनाला कसं काबूत आणायचं? शक्यच नाही. तो हे विचारतोय, ही गोष्टच अत्यंत हास्यास्पद आहे खरं तर. पण तरीही तो विचारतोय का, तर आत्ता त्याचं मन स्थिर नाहीये, आत्ता त्याचं मन कुठेतरी भटकतंय किंवा तो उदास आहे, खिन्न आहे, ज्याला आत्ताच्या बोलीभाषेत आपण म्हणतो की ती पॉझिटिव्हिटी त्याच्याकडे नाहीये, ती सकारात्मक भावना त्याच्याकडे आत्ता नाहीये, म्हणून त्याला हे सगळं कठीण वाटतंय. पुन्हा मला जे वाटतंय त्यानुसार मी सांगते की व्यासांनी बघा किती एक छान खुबी केली आहे ह्याच्यामध्ये, की अभ्यास आणि वैराग्य अशी दोन टोकाला दोन आणि मध्ये कौंतेय हा शब्द बसवलाय. का बरं? कारण अभ्यासाच्या, जेव्हा आपण अभ्यास म्हणतो, पहा, कौंतेय या शब्दाचा अर्थ कुंतीचा पुत्र. त्या काळी पूर्वीच्या काळी मातुळ कुळावरून किंवा मातेच्या नावावरून व्यक्तीला नाव देणं, संबोधन करणं अशी पद्धती होती, म्हणून कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय हा झाला एक अर्थ. दुसरा अर्थ, कुंती ही स्वतः अतिशय इंद्रियांना जिने जिंकलं होतं, आसक्ती विरहित विरक्त अशी स्त्री होती आणि तिचं दुःख किंवा तिने केलेला त्याग, तिच्या यातना, ह्या सगळ्यांना तू न्याय द्यायला हवास, ही टोचणीच खरं तर कुठेतरी सतत भगवंतांना त्या अर्जुनाला द्यायची होती. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये एकूण 23 वेळा कौंतेय हे संबोधन आलंय. अनेक संबोधनं वापरली आहेत अर्जुनासाठी, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठलं संबोधन वापरलं असेल तर ते आहे कौंतेय. हाही एक भाग झाला. दुसरा मुद्दा, आणखी एक मुद्दा जो मला वाटतो तो असा आहे, पहा आपल्याला पटतो का, माझ्या अल्पमतीला जे सुचतंय ते मी सांगते, की मातृदेवो भव, आपण काय म्हणतो, सगळ्यात आपला पहिला गुरु जो कोण असतो, तो आद्य गुरु कोण असतो, आपली आई असते. आपला पहिला ओनामा जो आपण म्हणतो, पहिली अक्षर जी आपण गिरवतो, ही कोणाबरोबर गिरवतो? आई बरोबर गिरवतो, शाळेतही जायच्या आधी. मग म्हणून पहिले अभ्यास आहे आणि मध्ये कुंती आहे आणि मग वैराग्य आहे. म्हणजे तिथेही ती आईची आठवण करून दिली की पहिला अभ्यास आपण कोणाबरोबर करतो, तर नेहमी आई बरोबर करतो, म्हणूनही कुंती, असंही मला वाटतं. त्याच नुसार आणखी एक त्याचं मला जे जाणवतं, की अर्जुनाचं एक नाव आहे सव्यसाची. सव्यसाची याचा अर्थ, अर्जुनाची ही खासियत होती की त्याला उजव्या हाताने आणि डाव्या हाताने असं दोन्हीही हाताने धनुष्य बाण चालवता येत होता. आणि म्हणून तर ते द्रौपदी स्वयंवराचा वर तो जिंकू शकला आणि द्रौपदीला जिंकू शकला. मग सव्यसाची म्हटल्यानंतर पहा व्यासांची खुबी, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते. एका साईडला अभ्यास, मध्ये कौंतेय कुंती आणि दुसऱ्या साईडला वैराग्य. म्हणजेच काय, की अर्जुनासारखे इतक्या उच्च प्रतीचे जे साधक आहेत, मी माझं सांगत नाहीये बरं, एवढ्या उच्च प्रतीचा जो साधक आहे त्यांच्यासाठी ही आदलाबदल जरी केली
तरीही त्यांना अभ्यास आणि वैराग्य, आधी वैराग्य आणि मग त्याच्या जोडीने अभ्यास किंवा अभ्यासाच्या जोडीने आलेलं वैराग्य, असं काहीही डावं उजवं काहीही केलं तरी ह्या डाव्या उजव्याचं जे काही मिलन आहे त्याचा मेळ करून ते परमप्राप्ती जी करायची आहे तिथे जाऊ शकतात, त्या मोक्षपदी जाऊ शकतात, किंवा आत्ताच्या क्षणी तरी आपण म्हणूया त्या चंचल मनाला आपल्या ताब्यात घेऊ शकतात. मग हा जो काही आहे, पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करते, पाहूयात. हा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, तयार सगळेजण अभ्यास करायला? काय करायचंय आपल्याला अभ्यास? आशा भोसलेंचं पहा, एक अतिशय ऋतू हिरवा मधलं खूप सुंदर गाणं आहे, ऐकलेलं असेल सगळ्यांनी. माझिया मना जरा थांबना, पाऊले तुझ्या माझिया खुणा, तुझे धावणे अन मला वेदना, माझिया मना जरा थांबना, माझिया मना. हे गाणं नक्की आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल, अतिशय सुप्रसिद्ध असं गीत आहे. नसेल ऐकलं तर आज जरूर हे ऐका. ऋतू हिरवा असं अल्बमचं नाव आहे, आणि ऐकलेलं असेल तरी पुन्हा एकदा त्याचा आनंद घ्यायला नक्कीच हरकत नाही. नक्कीच नवीन काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं अर्थ सापडेल. तर असं हे गीत मुद्दामून ऐकवलं, मुद्दामून ह्या ओळी गुणगुणल्या, कारण आपण गीता शिकतोय. गीता म्हणजे गेय आहे, ते गाणं आहे. गीता या शब्दाचाच अर्थ गाणं, म्हणून हे खास गीत घेतलं. मग आता हा मी अभ्यास म्हणते, अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन शब्दांवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. तर पहिले आपण बघूयात की अभ्यास मग काय करायचंय, हा अभ्यास म्हणजे काय करायचंय. तर खरं सांगायचं तर ही जी पूर्ण सृष्टीची जी रचना आहे, आपल्याला माहितीये की पंचमहाभूतातून ही पूर्ण सृष्टी तयार झालेली आहे. आणि ह्या पंचमहाभूतातल्या सृष्टीतून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे जे आहे येताना क्रमाने पूर्ण घडताना कसं झालं, मुळात आकाशातून त्या सूक्ष्मातून, सूक्ष्मामध्ये वायू, वायूतून अग्नितत्व, अग्नितत्वातून पाणी, आणि त्या जलातून होत काय झाली, पृथ्वी, जे जडतत्व आहे ते जडतत्व तयार झालं. म्हणजेच काय आहे, स्थूल आहे. सगळ्यात स्थूल या पंचमहाभूतांमध्ये सगळ्यात स्थूल कोण आहे, तर पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीवरचे असंख्य जीव, आणि आपण मानवी देहात आहोत म्हणून आपण मानव अशा अर्थी धरूया, तर आपणही स्थूल आहोत किंवा त्या जडतत्वात आहोत. तर ह्या जडतत्वाच्या आतमध्ये एक दुसरी म्हण सगळ्यांना माहिती असेल की यत पिंडी तद ब्रह्मांडी, जे जे ब्रह्मांडात आहे ते ते सगळं ह्या माझ्या आतमध्ये, या पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्येही आहे. मग ह्या स्थूल देहामध्ये नक्कीच कुठेतरी मन आहे. मग हे मन कसं आहे बरं, स्थूल आहे का सूक्ष्म आहे? कोणी मला पटकन टाईप करून सांगू शकेल का, की काय सांगाल, मन कसं आहे, हे स्थूल आहे का सूक्ष्म आहे? आपण ह्या मनाला पकडू शकतो का? मन सापडतं का आपल्याला? कोणी देणार का उत्तर ह्याचं? सूक्ष्म. रंजना पाटील ताई म्हणतायत सूक्ष्म. आरतीने पण सांगितलंय सूक्ष्म. थँक्यू आरती. बरेच जणांचं यायला लागलंय उत्तर करेक्ट. कारण का, आणि हेच एक्झॅक्टली हेच कारण आहे की म्हणून आपल्याला ते सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म असं मन आपल्याला पटकन पकडता येत नाही. म्हणजे कारण का, मी स्थूलात आहे, मग ह्या स्थूलापासून मला त्या सूक्ष्मापर्यंत जायचंय. मग आहात का तुम्ही ह्या स्थूल ते सूक्ष्म हा प्रवास करायला माझ्या बरोबर? मग जर तुम्ही तयार असाल तर मला चॅटबॉक्स मध्ये पटकन कॅपिटल वाय करून टाईप करून पाठवा. जे जे कोण तयार असतील हा प्रवास करायला, तर कॅपिटल वाय पाठवा बरं. चॅटबॉक्स आपला भरून जाऊ दे कॅपिटल वायनी. जे तयार नसतील त्यांना कॅपिटल एन लिहू शकतात बरं का, नो म्हणून, हरकत नाही. येतंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बरेच जण वाय म्हणून पाठवत आहेत. खूप छान, खूप छान. मी आणखी वेळ घालवत नाही. मी असं गृहीत धरते की आपण सगळेजण तयार आहात आणि माझ्याशी कनेक्टेड आहात. माझा आवाज छानपैकी तुम्हाला ऐकायला येतोय. कारण का, आता ह्याच्या नंतर पुढे मी जे काही तुमच्याशी बोलणार आहे, जे सांगणार आहे, तिथे तुम्हाला गायडेड मेडिटेशन सारखं केवळ ते चित्र बघायचंय
माझ्या आवाजाचा वेध घ्यायचा आहे आणि ती कल्पना, मी जी तुम्हाला कल्पना किंवा त्या चित्रात जे दाखवलंय ती कल्पना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते का, तुम्हाला तो आवाज येतोय का, हे बघायचंय. तर मी असं गृहीत धरते की तुम्ही सगळे तयार आहात. चला चलू, आपण एक छानशी ऍक्टिव्हिटी घेऊयात. पहा, चित्र तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवरती आलेलं असेल. काय आहे? एक हत्तीचा पाय आहे, जाडजूड असा, आणि त्याला साखळदंडाने तो हत्तीचा पाय बांधलेला आहे. आणि त्या साखळदंडाचा आता तुम्हाला काय करायचंय, हवं तर एक क्षणभर डोळे मिटू शकता आणि हे चित्र कधी आपण बघितलंय का, आणि त्या हत्तीच्या पायातल्या साखळदंडाचा, हत्ती जेव्हा जेव्हा पाय हलवेल तेव्हा तेव्हा त्याबरोबर त्याचा तो साखळदंड हलणार आहे आणि त्याचं जमिनीवर घर्षण होणार आहे किंवा त्या साखळ्या एकमेकावर आपटणार आहेत आणि त्याचा एक नाद तयार होणार आहे, त्याचा एक आवाज तयार होणार आहे. तो आवाज आपल्याला ऐकू येतो का? तुम्ही ऐकलायत का कधी हा आवाज? जर ऐकला असेल, आता ह्या क्षणी सुद्धा तुम्हाला तो ऐकायला येत असेल, तुम्ही जर तो ऐकू शकत असाल तर कल्पनेने, बरं का, आता कोणी तुमच्या आजूबाजूला हत्ती नसणार आहे, म्हणजे आपण हे केवळ कल्पनेने की कधीतरी आधी हे अनुभवलंय अशा अर्थी. जर असेल तर पटापट मला जरा कॅपिटल वाय म्हणून पाठवा. जर येत नसेल ऐकायला तर एन म्हणून पाठवू शकता की नो, आम्ही नाही कधी हा असा आवाज ऐकलाय. ओके, आरती म्हणते येस. सुरेखाताईंनी पाठवलंय वाय. फक्त वाय का म्हणते? पटापट तुमची येतील चॅट्स म्हणून मी आणखी टाईप नाही करायला सांगत आहे. सुदर्शना, अर्चना ताई म्हणतायत नो. बरं, ओके. कधी त्यांनी ऐकलं नाहीये, कधी झूला व्हिजिट केली नाहीये का, हत्ती असा साखळदंडांनी बांधलेला? आणि इमॅजिन तुम्ही करू शकता की साखळीचा आवाज होतोय, घर्षणाचा. करून बघा, थोडस इमॅजिन करून बघा, येतंय का? बरेच जण पण हो म्हणतायत, बरेच जण यस म्हणतायत. थँक्यू. चला पुढची स्लाइड बघूया. बरेचशे जणांनी यस म्हणून उत्तर दिलंय, कोणीतरी एकांचंच नो होतं. त्या ताईंना मी विनंती करेन, एक क्षण डोळे मिटा आणि डोळ्यासमोर चित्र आणा आणि बघा बरं तो आवाज तुम्ही आता तुमच्या चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतंय का? बंद डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी नाही, बंद डोळे करा, कदाचित ते तुम्हाला येईल ऐकायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. पुढचं बघूयात. आता ही जी आहे ना, ही आहे मुग्धा, एक छोटीशी मुलगी 3-4 वर्षाची, आणि तिच्या पायामध्ये दिसतंय का तुम्हाला? तर पायात तिच्या काय आहे, तर त्याला म्हणतो आपण छुमछुम, म्हणजे ज्याला संपूर्ण सगळीकडनं घुंगरू असतात आणि त्याचा छुम 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 छुम, ती मुग्धा जशी हॉलमधून किचन मधून बेडरूम मध्ये, अंगणात, तिकडे तिकडे जसं जसं ते छोटं बाळ इकडे तिकडे नाचत राहतं दुडदुड, त्याच्याबरोबर तो छुम 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 आवाज येतो आणि म्हणूनच त्याला छुमछुम म्हणतात. ऐकलाय का? अनुभवलाय का हा कधी आवाज? बघा बरं, पुन्हा एकदा हवं तर डोळे जरा मिटा आणि त्या आवाजाचा वेध घ्या. येतोय का आवाज? तर यस म्हणून टाईप करायचंय तुम्हाला, कॅपिटल वाय पाठवा मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आरती इज व्हेरी फास्ट, व्हेरी नाईस. भक्ती, माधुरीताई, रतन, अनिल, ओके, सीमा येस म्हणून बरेच जण पाठवतायत. व्हेरी नाईस, थँक्यू. तुम्ही सगळे माझ्याशी कनेक्ट होताय असं मला अनुभव येतोय त्याच्यातनं. व्हेरी नाईस. आता हीच मुग्धा, हीच छोटीशी मुलगी, हे आपण काय करतोय बघा, हा नीट समजून घ्या. स्थूलातून सूक्ष्माकडे जायचंय आपल्याला. आपण आपलं मन ताब्यात आणायला बघतोय, त्यासाठी हा आपण एक्सरसाइज करतोय. मग आता हीच मुग्धा जेव्हा नवतरुणी होते, हा, थोडीशी वयात आलेली मुलगी किंवा नववधू जेव्हा तुमच्या घरात येते, तेव्हा पहा तिच्या पायामध्ये एक अतिशय नाजूक असं सुंदर पैंजण असतं आणि त्या पैंजणाला आता मात्र अगदी मोजकेच 2 किंवा 3 छोटेसे घुंगरू असतात आणि तिच्या शरीराच्या लयबद्ध हालचाली बरोबर त्या घुंगरांचाही तसाच एक सुंदरसा नाद आपल्या घरामध्ये उमटत असतो. पहा बरं, हा नाद आता ऐकायला येतोय का? येत असेल तर मला हो पाठवा. यस पाठवू शकता. सुरेखाताईंनी यस पाठवलंय, आरती यस म्हणतीये, तानिया यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, रंजना ताई यस म्हणतायत.
शकुंतलाताईंनी यस पाठवलंय. व्हेरी नाईस. सुदर्शना येस. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वैजयंतीताईंनी पण यस पाठवलंय. खूप छान, खूप छान. म्हणजे हा आवाजही तुम्हाला ऐकायला आलाय. आता बघूयात. आता ही आहे. ओके ओके, सगळ्यांना माझ्या मते तो आवाज ऐकायला आलाय. आता ही आहे या एका पानावरती एक छोटीशी मुंगी. आता ह्या मुंगीच्या एका पायामध्ये एक छोटासा पैंजण घातलेला आहे आणि त्या पैंजणालाही एक घुंगरू बांधलेला आहे. आता ती मुंगी जशी तुरतुर तुरतुर त्या पानावरनं धावत जाईल, जशी जशी चालेल, तसं त्या पैंजणाचा देखील आवाज होतो बरं का. आता हा आवाज कोणाकोणाला ऐकायला येतोय? येत असेल तर यस म्हणून पाठवा. नीताताई नो म्हणतायत. मेधाताई पण नो म्हणतायत. माधुरीताई नो म्हणतायत. काय आहे काय? सुरेखाताई ही नो म्हणतायत. काय प्रकार काय आहे? आरतीला हा आवाज ऐकायला आलेला आहे. ओके, यस म्हणते आरती. ओके, पण खूपशा जणांनी नो म्हणून उत्तर दिलंय. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट माय पॉइंट इज. खूपशा जणांनी नो म्हणून सांगितलंय. एक्झॅक्टली, ही कल्पना आपण करू शकतो. ह्याला हॅट्स ऑफ टू ज्ञानेश्वर माऊली. ही माझी बुद्धी नाही, माझी बुद्धी एवढी चालू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलींची ही कल्पना आहे की त्या मुंगी, आधी ती एवढीशी मुंगी, त्या मुंगीला असतात 6 पाय, त्यातल्या एका पायामध्ये एक पैंजण बांधायचं आणि त्या पैंजणाला एक छोटासा घुंगरू आणि त्या घुंगरूचा नाद मला माझ्या कानात ऐकायचा आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म. आपलं मन आपल्याला किती सूक्ष्म करायचंय हे सांगण्यासाठी म्हणून हा एक्सरसाइज होता की हत्तीपासून ते त्या मुंगीपर्यंत आपण आलेलो. मग अभ्यास जो आपल्याला करायचा आहे तो हा अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही म्हणाल की मग आम्ही गीता किंवा असे सगळे इतर ग्रंथ वाचतो, वेगवेगळे ग्रंथ वाचतो, दासबोध वाचत असेल कोणी, मनाचे श्लोक असतील, पारायण करतो. हा अभ्यासही आहे, म्हणजे मी त्याला नाही म्हणत नाहीये, तो अभ्यासही करायचा आहे. पण भगवंतांना काय अभ्यास सांगायचा आहे आपल्याला, किंवा आजच्या बोलीभाषेत मराठीत आपण ज्याला प्रॅक्टिस, आजची आपली मराठी प्रॅक्टिस, सराव, कसला सराव करायचा आहे? माझ्या या स्थूल देहामध्ये कुठेतरी ते सूक्ष्म मन आहे. ते सूक्ष्म मन कुठे आहे ते मला शोधून काढायचंय आणि त्या सूक्ष्म मनापर्यंत मला जायचंय आणि त्यासाठी म्हणून मला सराव करणं गरजेचं आहे. त्यासाठी मला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग हा अभ्यास आवडलाय का तुम्हाला? असं सगळं हे मी जी काही ऍक्टिव्हिटी घेते ते का बोर होतंय तर मी अजूनही ऍक्टिव्हिटी घेणार आहे, की खरा अभ्यास काय करायचा आहे? केवळ हा अभ्यास नाही, हे आता तुम्ही कल्पनेने ऐकलंय, पण आमचं मन तर दुनियादारी फिरतच असतं ना. तर तुम्ही आहात का तयार अजून माझ्या बरोबर आणखी एखादी ऍक्टिव्हिटी करायला? जर तयार असाल तर मला यस पाठवा, तर मी ती ऍक्टिव्हिटी घेते, नाहीतर मग हे एकमार्गी जे काही चालू आहे ते चालू राहील. ऍक्टिव्हिटी करणार आहात तयार? भक्तीताई म्हणतायत येस, वाय आलंय त्यांचं. आरतीताई पण म्हणतायत हो ताई. ओके, येस आलंय. येस, ओके. सीमाताई पण येस म्हणतायत. ठीक आहे, ओके. हळूहळू करून सगळ्यांचं यस येत आहे. व्हेरी गुड. मी सगळ्यांची संमती आहे असं म्हणते, समजते, आणि परत एकदा स्क्रीन शेअर करते की आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग काय अभ्यास करायचा आहे? सायकोलॉजीच्या दृष्टीने, मानसशास्त्राच्या दृष्टीने खरं म्हणजे भगवंतांना काय अपेक्षित आहे, कसला सराव आपल्याला करायचा आहे, ह्या मनाला, त्या सूक्ष्म मनाला कसं मला पकडायचंय. कारण काय, हे मन काय आहे, दुसरा एक मनाचा ह्या गुण काय आहे माहितीये का? असं क्षणात ते कुठेही फिरत असतं. कुठेही आत्ता म्हटलं तर एका क्षणात ते अमेरिकेपर्यंत जाऊन येतं. मी आत्ता इथे आपण विवेचन सत्र ऐकायला बसलोय आणि तरी ते ऐकता ऐकता श्रोत्यांमधलं कोणीतरी क्षणात, हा अमेरिकेत माझी मुलगी आहे, मग तिचं आत्ता काय चालू असेल, मग ती नाच शाळेत गेली असेल का, असं काहीतरी होऊ शकतं अगदी क्षणात. तर तेच कसं आपल्याला पकडायचंय आणि तेच कसं ते मन ओळखायचंय. पहा, जनाबाईंनी जो म्हटलंय ना की हा पंढरीचा चोर आहे. का बरं चोर? कारण साक्षात भगवंतांनी गीतेतच सांगितलंय
की इंद्रियाणां मनश्चास्मी, हे मन जे आहे ते या 10 इंद्रियांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 10 झाली, आणि 11वं कोण आहे तर 11वं मन हे जे कोण इंद्रिय आहे ते साक्षात भगवंत आहे, ते मी आहे. मग त्या भगवंतांना आपल्याला पकडायचंय. मग असं इतकं सहज सोपं आहे का? त्या मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज यायला हवाय आपल्याला. चला तयार सगळेजण, बघूयात काय करायचा आहे अभ्यास म्हणजे आपल्याला. ओके, परत मी स्क्रीन शेअर करते. हा जो अभ्यास आपल्याला करायचा आहे हा 2 प्रकारे करायचा आहे. एक म्हणजे आपल्या मनामध्ये काय विकार आहे हे आपल्याला बघायचंय, आणि दुसरं म्हणजे की हे मन आपलं नक्की कुठे भटकतंय, काय शोधायचा आहे आपल्याला त्याचा. विकार का मी म्हणते, मी विचार नाही म्हणते बरं, मी विकार म्हणते. कारण पहिले म्हणजे मनामध्ये विचार येतात आणि त्या विचारातूनच विकार उद्भवतात. विकार याचा अर्थ काय? षड्रिपू सगळ्यांनाच माहिती असणार आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, आणि त्यातून आणखी आणखी विकार जे उत्पन्न होतात, सुख दुःख हर्ष खेद भय तुलना, अनेक 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 असे कितीतरी विकार. आणि त्याचबरोबर जर काळाचा विचार केला, कारण ह्या पूर्ण सृष्टीचा ह्या कलियुगाचा राजा कोण आहे तर काळ हा राजा आहे ना. मग 3 काळ सगळ्यांनाच माहिती आहे, भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ. मग ह्याच्या आधारे मला त्या मनाला पकडायचंय. माझ्या आतमध्ये जे मन आहे ते हृदयात कोंडायचंय. मग त्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगते. मी तुमच्याकडून जो एक्सरसाइज करून घेणार आहे तो घेतल्यानंतर वेळेअभावी मी मला पूर्ण तुमची स्टोरी नकोय, केवळ 2 शब्दांमध्ये तुम्ही मला उत्तर देणार आहात की कुठला विकार तुमच्या मनामध्ये आला होता आणि कुठल्या काळात तुम्ही होता. एक उदाहरण देते. समजा मी हा एक्सरसाइज केल्यानंतर मला जर उत्तर द्यायचं असेल तर माझ्या मनात काय विचार आला, तर मी असा विचार करत होते की त्या विदुषी डॉक्टर धनश्री लेले आहेत ना, किती छान बोलतात ना, काय मस्त बोलतात आणि इतकं छान समजावून सांगतात. मला जमेल का तसं त्यांच्यासारखं असं समजावून सांगायला, इतक्या लोकांसमोर बोलायला जमेल का मला? काय करते मी, मला पूर्ण कल्पना आहे. मला त्यांच्या नखाची सर नाहीये, केवळ मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की हा माझ्या मनातला विकार आहे. मग कुठला विकार आहे, मी काय करतेय, तुलना करतेय की माझी आणि डॉक्टर धनश्री लेलेंची तुलना करते की त्या लेलेताईंसारखं धनश्रीताईंसारखं मला जमेल का करायला. मग तुलना, आत्ताच्या घडीला केवळ तुलना एवढाच विकार आहे हा. हळूहळू तो कसा वाढत जातो हा खूप मोठा अभ्यासाचा विषय. आता मी फक्त एक शब्द सांगणार आहे. आणि मग हे मी कुठल्या काळात होते बरं, आत्ता आहे का, वर्तमान स्थिती माझी ती आहे का, तर नाही, मला त्यांच्या नखाची सुद्धा सर नाहीये. म्हणजे मी कुठलं तरी भविष्याचा विचार करते की मला तसं जमेल का. म्हणजे 2 शब्दच मला केवळ सांगायचे, तुलना आणि भविष्यकाळ. कळलंय सगळ्यांना? कळलंय कसं 2 शब्द तुम्ही मला सांगणार आहात, कारण त्यावरच आपली ऍक्टिव्हिटी अवलंबून आहे. तर जर कळलं असेल तुम्हाला केवळ 2 शब्दात सांगायचे उत्तर, तर मला यस म्हणून पाठवा. कॅपिटल वाय टाईप करून तुम्ही पाठवू शकता. व्हेरी गुड. गुड. येस. येस. ओके. ओके. 30 मंडळी येस म्हणून मला पाठवतायत बरं. मला एकूण बरेच जवळजवळ किती आपल्याकडे आहेत, 49 पार्टिसिपंट्स आहेत, पण एक 8-10च नावं आहेत, तीच फक्त परत परत मला उत्तर देत आहेत. बाकीच्यांचं चॅट येत नाहीये. कदाचित त्यांना ते चॅट करता येत नसेल किंवा काय, मला कल्पना नाही. ठीक आहे, हरकत नाही. तर मी यस म्हटलंय. ओके, आपण ऍक्टिव्हिटी घेऊयात. जिथेही कुठे आपण आहात तर तिथे जरा छान सगळ्यांनी ताठ बसा. जर मांडी घालता येत असेल तर घालू शकता, अन्यथा खुर्चीत जिथे बसलात हरकत नाही. थोडस अंग हलवा, आपले सगळे स्नायू जरा सैल करा आणि छानपैकी ताठ बसायचंय. पाठीचा कणा ताठ करायचाय, डोळे हलकेच मिटायचेत. एक दीर्घ श्वास घ्यायचाय, खोल श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडायचाय. टेक अ डीप ब्रीथ इन, ब्रीथ आउट. हाताचा आणि पायाचा जर क्रॉस असेल तर तो काढून टाकायचा आहे.
घडी जी असेल ती मोकळी करून टाकायची आहे आणि टेक अ डीप ब्रीथ इन, ब्रीथ आउट. 3दा करणार आहोत आपण. हॅव अ स्माइल ऑन युअर फेस. एक छानसं छोटंसं स्मित हास्य असू दे तुमच्या चेहऱ्यावरती. डोळे मिटलेलेच राहू दे. डीप ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ब्रीथ इन, ब्रीथ आउट. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता पुढचं 1 मिनिट केवळ तुम्हाला विचार करायचा आहे की हे तुमचं मन कुठला विकार आहे आणि कुठल्या काळात भटकतंय. 1 मिनिट मी देते सगळ्यांना विचार करायला. डोळे तसेच मिटलेले ठेवायचे आणि आपल्या केवळ मनाचा मागोवा घ्यायचा आहे, कुठे कुठे आपलं मन फिरायला जातंय ते. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अलगद तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता आणि प्रातिनिधिक असं सुचिताताई 1-2-3 जण कोणी जे हँड रेस करतील किंवा हे 1-2-3 जणांचं आपण केवळ प्रातिनिधिक रिॲक्शन घेऊया की काय वाटलेलं. 2च शब्द केवळ तुम्हाला सांगायचे. कुठला विकार तुमच्या मनात होता आणि कुठल्या काळात तुम्ही होतात, हे 2च विकार. आणि ज्यांना टायपिंग येत असेल करता तर तुम्ही टाईप करून उत्तर पाठवलं तरी हरकत नाही. सुचेताताई आहेत का मीटिंग मध्ये? सुचेताताई हो कोणी हो सांगणार का उत्तर? तुम्हीच जरी सांगितलं तरी हरकत नाही. 1-2-3 जस्ट प्रातिनिधिक की कुठे आहेत मंडळी हे सुरेखाताई कळायला. सांगतायत बघा. हो चालेल, हरकत नाही. जय श्री कृष्णा. हा वर्तमान काळात हा भगवंताची समीपता मिळावी हा हा विचार माझ्या मनात आला. ओके, खूप छान, खूप सुंदर. ताई, नीताताई माझ्या म्हणतात मनात ना मी गोंधवल्यात होते. वर्तमान काळ आणि हा तुम्ही श्रीराम जयराम म्हणत होतात ना, त्या भोवतालच हा मन फिरत होतं. बाकी त्या कुठेच भोवतीच. गेलो नाही. व्हेरी हो, गुड, व्हेरी गुड, वर्तमान व्हेरी गुड. आणखी अजून कोणी सांगेल? कोणाची हो. अशी काही? मी सांगते. मी स्वाती हा काळे. तुम्ही हा श्रीराम जयराम सुरू केल्याबरोबर सज्जनगडावरती आणि हा भक्तिभाव निर्माण झाला बस. ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. एक्झॅक्टली हेच आहे. म्हणूनच मी आधीच सांगितलं होतं की मला पूर्ण कल्पना आहे की आपण सर्व व्यक्ती, सर्व मंडळी अतिशय उच्च कोटीचे साधक आहात. मी अगदीच तुमच्यापेक्षा काय म्हणूया, अगदी खूप माझी खालची लेवल आहे. आता जस्ट मी कुठेतरी पावलं टाकायला सुरुवात केली. पण आपण सगळेजण वर्तमानातच, बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे वर्तमानातच आम्ही होतो, इथेच होतो किंवा तुमच्या बरोबर होतो. मी श्रीराम जयराम जय जयराम म्हटल्यानंतर त्याच्या बरोबर त्या शब्दांच्या मागे तुम्ही खेचला गेला. एक्झॅक्टली नामस्मरणाचा हाच महिमा आहे. हा कारण का तुम्ही सगळी मंडळी नामस्मरण करणारे आहात आणि आत्ता तुमचं मन शांत आहे. माझा मुद्दा हा आहे, आपण काय बघतोय, अर्जुन अर्जुन जो आहे तो अर्जुन मात्र आता अस्वस्थ आहे, त्याचं मन अस्थिर आहे. बरोबर. मग जेव्हा माझं मन असं अस्थिर असतं, अस्वस्थ असतं, तेव्हा ते कुठे भटकतं. किंवा जे नामस्मरण करतात त्यांनाही सहज हे लक्षात येईल की काही वेळ आपण त्या नामस्मरणात गुंतलेला असतो, पण मग ते जप करता करता कदाचित एखादा विचार डोक्यात आला की त्या विचाराच्याच मागे आपण जातो आणि मग अनेक फाटे फुटतात त्या विचारांना. तेव्हा बहुधा लोकांचा अनुभव हा असा असतो की आपलं मन हे आयदर एक तर भूतकाळात असतं फिरत, भूतकाळातल्या गोष्टींवरती, किंवा मग भविष्य काळाची स्वप्न बघत असतं. फार कमी वेळा आपण ह्या वर्तमान काळात वावरत असतो. आणि ज्यांनी उत्तर दिलंय वर्तमान काळात, अगदी हॅट्स ऑफ टू देम. परफेक्टली तुम्ही तिथे आहात.
की ज्याला भगवंत वैराग्य म्हणतायत. हाच आपला पुढचा मुद्दा आहे वैराग्याचा. वैराग्य म्हणजे काय, की वैराग्य हा शब्द किंवा संन्यास हा शब्द उच्चारल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, की असं भगवे कपडे घातलेले, पांढरे कपडे घातलेले, डोक्याचं मुंडन केलंय, गळ्यात अशा रुद्राक्षाच्या माळा वगैरे, आणि अशी कोणीतरी व्यक्ती किंवा एखादा आश्रम आहे, रानावनात कोणीतरी भिक्षा मागत फिरतंय, म्हणजे मग वैराग्य किंवा म्हणजे मग संन्यास. माझ्या दृष्टीने गीताशास्त्राला असा वैराग्य किंवा असा संन्यास हा मान्यच नाहीये. भगवंतांना ह्या प्रकारचं वैराग्य अपेक्षितच नाहीये. कुठलेही संत किंवा कुठलेही शास्त्र माझ्या अल्पमतीप्रमाणे की हा गृहस्थाश्रम सोडून, सगळं मुलं बाळ संसार सोडून द्या आणि तुम्ही जा, विरक्त व्हा, असं इवन गीतेमध्येही नाहीये सांगितलेलं. ती स्टेज खूप नंतरची आहे. तो एक दुसरा मुद्दा आहे. म्हणजे जर मी आज जे काही तुम्हाला बोर केलंय ते आवडलं असेल आणि जर सुचेताताईंनी पुन्हा संधी दिली तर तो एक पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. एक पूर्ण लेक्चर त्याच्यावर वेगळं होऊ शकतं, इतका वेगळा आहे. पण आता ह्या श्लोकामध्ये जे भगवंत वैराग्य म्हणतायत ना, ते वैराग्य ते नव्हे. रानावनात जाण्याचं, परमप्राप्तीचं किंवा मोक्षप्राप्तीचं जे वैराग्य आहे ते वैराग्य अपेक्षित नाही. अख्ख्या गीतेचं सार जर सांगायचं ना, तर अख्ख्या गीतेचं सार हे केवळ एका ओळीत जर सांगायचं असेल तर ते आहे बी इन प्रेझेंट. किंवा जर मराठीत जर म्हटलं तर दोनच शब्द पहा, पुन्हा दोन शब्द, केवळ दोन शब्दात हे ते जे ते द्वैतातून, म्हणूनच तोच आहे तो स्थूल आणि सूक्ष्मच तेच आहे. त्या द्वैतातून आपल्याला त्या अद्वैताकडे जायचंय. सारखं आपण त्या दोन मध्येच फिरतोय. दोनच शब्द, वर्तमानात जगा, वर्तमानात राहा, हाच केवळ संपूर्ण गीतेमध्ये काय सांगायचंय, की मी आत्ता जिथे आहे. बहुतेक वेळा पहा आपलं काय होतं, आपण जिथे असतो म्हणजे हा वर्तमान काळ, त्या क्षणी 100% ज्याला म्हणतात, 100% आपण तिथे नसतोच. आपण कुठेतरी भलतीकडेच असतो. आपलं काहीतरी डोक्यात वेगळंच काहीतरी चालू असतं आणि मग त्याच्यामुळे आपला कुठेतरी गोंधळ होतो आणि मग म्हणून ते मन चंचल आहे. मग ते मला नीट सापडत नाहीये, मला नीट उत्तर सापडत नाहीये, आपलं डिसिजन मेकिंग चुकतं, योग्य आपल्याला निर्णय घेता येत नाही, किंवा मग नकारात्मक भावना वाढीस लागते, वगैरे 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 अनेक गोष्टी. मग भगवंतांना एक्झॅक्टली अर्जुनाला हेच सांगायचं होतं. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची छान उकल करून दिली की ही इंद्रिय कुठे जातात, विषय सुखाच्या मागे जातात. मग त्या विषय सुखाच्या मागे तू जाऊ नकोस. त्या मनाला एकदा त्या भगवंताची गोडी लागून दे, किंवा आत्मानुभव, जे आत्मज्ञान, इथे गीतेमध्ये बहुतेक ठिकाणी ज्ञान हा जो शब्द आलाय हा आत्मज्ञान ह्या अर्थी आहे खरं तर ते आत्मज्ञान एकदा जर झालं, त्याच्यानंतरची स्टेप आहे. आणि भगवंत हेही सांगतात बरं का, पुढे हा आहे एक श्लोक कलशाध्यायामध्ये, तोही श्लोक आहे. म्हणून मी म्हटलं तसं की हे आहे, जर पुन्हा संधी मला जर मिळाली तर आपण त्या टप्प्याचाही विचार करू. आत्ताचा टप्पा तो नाहीये. आत्ता केवळ सराव करायचा आहे की ह्या स्थूल मनाला मी त्या सूक्ष्मामध्ये कसं बांधून ठेवू शकेन, तर मला ते माझं मन माझ्या हातात येईल. तर माझ्या ते जे मी म्हटलं ना, मुंगीच्या पायातल्या पैंजणाच्या घुंगराचा आवाज मला यायला हवाय. थोडक्यात सांगू का, त्याला आपण म्हणतो अनाहत नाद. हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. आणि त्या अनाहत नादाचेही 7-8 प्रकार आहेत बरं का. ह्या कानामध्ये मी जेव्हा नामस्मरण करते तेव्हा मला तो अनाहत नाद ऐकायला येतो का, तो माझा सतत चालू असतो का, युनिव्हर्सल वाईब बरोबर मी सतत फिरते का, माझी वेवलेंथ मॅच होते का. ही वेवलेंथ मॅच होणं हा अभ्यास आहे, हा सराव आहे. आणि ती जेव्हा होते तेव्हा मग बाकीच्या बाहेरच्या क्रिया काहीही चालू असू देत, ते वैराग्यच आहे माझं. ते वैराग्यच आहे. कारण जेव्हा मी माझ्या वर्तमान स्थितीमध्ये असते तर बाकीच्या गोष्टी काहीच मला तेव्हा आठवत नाही. एक्झॅक्टली हेच म्हणायचंय. मला असं वाटतं, मला जेवढं काही सुचलंय तेवढं अल्पमतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांचा आधार घेते आणि एकच मिनिट.
तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते, विनविले मिया. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपण सर्व साधक मंडळी अतिशय उच्च कोटीचे साधक आहात. मला तुमच्या उत्तरातनच ते जाणवतंय. कदाचित मीही स्वतः अजून तिथे नाहीये. तर जे ज्ञानेश्वर माऊलीजी विनंती करतायत की तरी न्यूनते पुरते, अर्थात माझ्या सांगण्यामध्ये जीही काही कमी राहिली आहे ती कमी आपण पूर्ण नक्कीच करून घ्याल. आपण तेवढे सक्षम आहात, आपण तेवढे ज्ञानी आहात सर्वजण. अधिकते सरते, जसं म्हणतो ना, मायेच्या मायेने किंवा आईच्या मायेने की अगं बाई ग माझी छोटी कसं गोडगोड बोलते, असं कीर्ती गाडगे किती छोटीशी गोडगोड गोडगोड काहीतरी मुलगी बोलायचं ट्राय करते, असा विचार करा. आणि माझ्याकडनं जर काही चुकीचं काही झालं असेल तर ते अधिकते सरते एखाद्या फोलपटासारखं त्याला उडवून लावा आणि आपण हे सर्व करू शकता आणि ते कराल अशी विनवणी मी तुम्हाला करते आणि तशी मी खात्री बाळगते. आणि एवढं बोलून मी माझ्या वाणीला विश्राम देते. झालेली सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु. शब्द नाहीयेत ते, इतकी सुंदर सांगितलं ना. हो, छान. खरंच सुंदर, म्हणजे माझ्या विनंतीला तुम्ही खरंच मान दिला आणि इतकं सुंदर त्याला हे करून दिलं की सहज म्हणून म्हणले की तुम्ही याचे अभ्यासक आहात आणि अगदी तुम्ही छान सांगू शकाल हा शब्द. खरंच इतकं सुंदर सांगितलं की जडत्वापासून सूक्ष्मापर्यंत कसं जायचं आणि त्याचा तुम्ही अनुभव करून दिला. खरंच खूप सुंदर, अगदी खूप सुंदर. ताई, मला एक शंका आहे विचारायची होती, म्हणजे माझे हा, बोला. वैयक्तिक आहे. हो, बोला. जपाला जेव्हा बसतो आपण हा. तेव्हा जप हा मोठ्या आवाजातच करावा की मनातल्या मनात करावा? आणि जर मोठ्या आवाजात करायला गेलं तर बाकीचे आवाज असतात किंवा घरामध्ये इतर माणसं असतात, त्यामध्ये आपल्याला मोठ्या आवाजात म्हणणं जमत नाहीये. आणि मनातल्या मनात करायला गेलं तर अतिशय विचार, कुठले विचार डोक्यामध्ये येतात ना की विचारूच नका. ते जपामध्ये लक्ष द्या, नाही तिथले विचार कुठले पण येतात विचार मनामध्ये. बरोबर बरोबर. यासाठी थोडस मार्गदर्शन हवं होतं. हो, म्हणजे हा विषय खूप मोठा आहे. तर मी आत्ता अगदी 2 ओळीत तुम्हाला उत्तर देते. हवं तर तुम्ही मला याच ग्रुपवरती असाल तर नंतर फोन करा. मी फोनवर मला जसं जमेल तसं एक्सप्लेन करेन. फक्त म्हणजे उत्तर एवढं देईन की ज्याला आपण म्हणतो वैखरीत केलेला जप कसा असतो, जेव्हा साधक नवीन असतो, नवसाधक असतो, नवीनच आपण नामस्मरण अनुग्रह घेतलाय, हा मग रोज आता 1 माळ तरी किमान व्हायला पाहिजे, 5 माळा तरी 13 माळा, असं जेव्हा असतं तेव्हा नवीन जेव्हा सुरू करतो तेव्हा आपली बैठक बसलेली नसते, मन शांत नसतं. एक्झॅक्टली मला हेच सांगायचंय. आजचा हा जो श्लोक होता तो त्याच्यासाठीच होता, म्हणून ते अभ्यास म्हटलंय की हा अभ्यास, ती प्रॅक्टिस करायची. आणि त्यासाठी म्हणून बहुतेक वेळा आपले सद्गुरू किंवा गुरु जेही कोणी तुमचे जर देहातले कोणी गुरु असतील ते नेहमी गाईड करताना नेहमी काय सांगतात की सुरुवात करताना वैखरीत जप करा. वैखरीत म्हणजे वाचन आहे, तुम्ही जे म्हणता ना मोठ्यांदी म्हणून, तर मोठ्यांदी म्हणून करा. कारण का आपलं मन इतकं 10 ठिकाणी धावत असतं, तर त्याला पकडायचंय ना. आता आपण तोच एक्सरसाइज केला ना की त्या हत्तीच्या पायापासून मुंगीच्या पायापर्यंत पोचायचंय आपल्याला. तर त्या मुंगीच्या पायापर्यंत असं चटकन नाही येणार ना 1 मिनिटात, त्याला प्रॅक्टिस लागेल करायला आपल्याला. पहिल्या दिवशी केलेली पोळी आणि आता तुम्ही मला तुमचं म्हणजे फोटो नाहीये, व्हिडिओ नाहीये, पण जेही काही आपलं वय असेल तर त्यानंतर प्रॅक्टिसनी केलेल्या पोळ्या कशा छान अगदी गोल आणि सुरेख मऊसूत सुंदर ज्या होतात, आणि पहिली केलेली पोळी आपली आठवा, म्हणजे मग त्यातला फरक कळेल. तर तसंच नामस्मरणाचं आहे. तर वैखरीने, सुरुवातीला वैखरीने नाम करावा जप, आणि मग जशी जशी आपली बैठक बसायला लागते, मन थोडंसं आपलं शांत व्हायला लागतं की हा आता मी त्या श्रीराम जयराम जेही कुठला तुमच्या गुरुनी तुम्हाला दिलेला जोही जप असेल तो, तर त्या जपावर मी कॉन्सन्ट्रेट करू शकते. आजूबाजूला टीव्ही लागलेत, गाणी वाजतायत, कोण कोण हॉर्न ऐकायला येत आहेत, काहीही जरी असलं तरी सुद्धा मी मनातल्या मनातही जप केला तरी, म्हणजे काय, तोच जो मी म्हटलं ना की आता तो मला की सुनबाईच्या पायातलं घुंगरू वाजतंय, ती इकडून तिकडे जातीये, ते ऐकायला येते. ते थोडं सूक्ष्म आहे छुमछुम पेक्षा, बरोबर. मग हरकत नाही, म्हणजे मग थोडीशी तयारी झाली, मग आता मी डोळे मिटून माझं रामनाम घेत बसते. आणि मग करत करत हळूहळू मला कुठे जायचंय, मुंगीच्या पायातलं घुंगरू ऐकायला यायला हवंय.
ते कधी येणार आहे ह्या जन्मी क्या का अजून बात. किती जन्म लागणार आहेत माहिती नाही, पण त्या अनाहत नादापर्यंत मला पोचायचंय. अशी ती Practice स्टेप makes आहे. man perfect. मला जेवढं जमलं, कारण का खूप विषयांतर होईल म्हणून, कारण बाकीच्या नाही कोणाला प्रश्न असले तर, नाही तर तुम्ही मला वैयक्तिक फोन करा, अभ्यास आपण थोडं त्याच्यात अजून म्हणजे डिस्कस अभ्यास करू आणि त्याच्यावर. प्रॅक्टिस महत्वाची म्हणजे याच्यामध्ये. हा काय प्रॅक्टिस अभ्यास महत्वाचा म्हणजे याच्यात. हा. नामस्मरणाचा अभ्यास महत्वाचा. महत्वाचा अभ्यास कुठच्याही गोष्टीमध्ये ना, अभ्यास सरावाशिवाय काहीही होत नाही. अगदी कुठची गोष्ट. म्हणून तर ते कौंतेय घेतलंय ना. कुंती का घेतली? आई आपलं हात धरून अक्षर गिरवते ना, श्री ओनामा जो काही असतो तो पहिला आईंचाच बोट पकडून आपण केलेला असतो, म्हणून कौंतेय. बरं, ठीक आहे. तेच धन्यवाद, माझ्या शंकेचं निरसन केलं त्याबद्दल. कीर्तीताई, तुम्ही म्हणलात सुचेताताईंनी जे जर जे मला जे पुन्हा संधी बोलतायत दिली. ना, त्यांनी जर व्हिडिओ ऑन केला तर जरा मला अधिक छान हा वाटेल. हा मी म्हटलं, तुम्ही म्हटलात की सुचेताताई पुन्हा मला संधी देतील का? आता हे संपल्यानंतर मला वाटतं तुमचं तर ते संपलं आता, खालचं येणं सगळ्यांचं. ते सुचेताताईंच्या एवढं होईल की 365 दिवसासाठी तुम्हाला बुक केलं जाईल, इथपर्यंत होईल. अप्रतिम अभ्यास आहे, सांगण्याची शैली खूप सुरेख आहे. तुमचं मानसशास्त्र विषय आहे का? मी काउन्सिलर आहे, स्वतः हा, सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. नक्कीच नक्कीच, ते लक्षातच आलं. त्यामुळे खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. आणि ते धन्यवाद. सांगत असतानाही तुम्ही तो श्लोकाला कुठेही सोडलं नाही, हे अजूनच म्हणजे खूप भावलं मनाला ते, की तुम्ही त्याच्यातून कुठेही डिस्ट्रॅक्ट नाही झालात. अप्रतिम झालं, दुसरा शब्दच नाही. सुंदर, खूप सुंदर. पुन्हा ऐकायला नक्की आवडेल. आपल्यासारख्या व्यक्तीकडून अशी थाप पाठीवर मिळणं नाही नाही नाही, खूप खूप आम्ही आभार. आम्ही खूप खाली आहे हे आम्हाला आज लक्षात आलं. मला डॉक्टर स्वाती खूप खाली काळे आहे. असं नाव दिसतंय म्हटल्यावर, हो. डॉक्टर म्हटल्यावर कसं काय नाही, खाली मी म्हणतात आई? होमिओपॅथ आहे, मी होमिओपॅथ आहे. नाही, पण असू दे. हा, पण हा आवडतो मला हे. पण सुंदर आहे, खूप छान सांगितलं आपण. धन्यवाद. ताई, खूप अजून छान सेशन झाला. 1 तास कुठे गेला कळलंच नाही. आणि तुम्हाला काय सांगायचं होतं ना, ते अगदी तुमच्या पहिल्या सेंटेन्स पासूनच कळून गेलं. खरं तर अर्जुन विषाद मध्ये जेव्हा दुसऱ्या अध्यायापासून भगवंत बोलायला सुरू करतात, तर भगवंत इथे एक सायकोलॉजिस्ट म्हणूनच बोलतात हे कळायला लागलं. अर्जुनाचं ते actually त्या अर्जुनाचं मानस तज्ञ म्हणून Correct. शंकेचं पूर्ण निरसन करतात. काउन्सिलिंगच आहे हे. हो, पूर्ण आणि काउन्सिलिंग आहे हे. अगदी खरं आहे ताई. आणि मी ना गेल्या म्हणजे आपल्या लॉकडाऊन पासून गीतेचं अध्ययन सुरू केलंय. मी काय किती केलं मलाही नाही माहिती, फक्त वाचते. आणि जिथून नाही ते म्हणतात ना, जे जिथून नाही ज्ञान मिळतं त्याला गुरु म्हणायचं आणि ऐकायचं. तर मी प्रत्येक बोलणाऱ्याला गुरु म्हणते, आणि त्या गुरुतत्वाला मी तुम्हाला इथं साष्टांग दंडवत करते की आज तुमच्याकडूनही मला, कारण जसं दत्तात्रय भगवान ज्यांचे 24 गुरु होते, असे मी जागोजाग मला गुरु सापडतात. आणि माझ्या त्या एक पाऊल मी पुढे जाते माझ्या त्या मार्गावर. मला असं वाटतं आज एक पाऊल परत मी पुढे टाकला. आणि तुमचा धन्यवाद, मनापासून धन्यवाद. माझ्या मुंगीचं म्हणजे मी मुंगी, तर माझ्या मुंगीचं एक पाऊल छोटंसं पुढे गेलं ह्याचं मला समाधान आहे. नाही ताई, तुम्ही खूप मी तुम्हाला सांगू नाही शकत, मी खूप लहान आहे. तुम्ही मुंगी, मला मुंगी तर म्हणणं म्हणजे खूप माझ्याकडे शब्दच नाही बोलायला. पण तुम्ही जे केलं ते खरंच म्हणजे एक मानस तज्ञ कसं कुठल्या वस्तूला समजवतो, हे एक टीचर असणं आणि त्यातनं मानसोपचार करणं हे खूप मोठी गोष्ट, आणि ते तुम्ही आज केलं. आपल्या तुमच्या पहिल्या सेंटेन्स वरनं जेव्हा तुम्ही म्हणाला ना, मुंगीच्या घुंगरूचा आवाज येतो आहे का पैंजणचा, तेव्हाच कळून गेलं जेस्ट काय आजच्या तुमच्या टॉपिकचा. आणि ते कळलं आणि ते पोचलं आमच्यापर्यंत. भगवंतांची आणि महाराजांची कृपा आहे. मी एक छोटासा प्रयत्न केला होता. म्हणजे खरं सांगायचं तर सुचेताताई, ह्या ज्या मी 4 स्लाइड्स दाखवल्या ना, त्या 4 स्लाइड्स, ती जी 4 चित्र, ती एवढी पॉवर पॅक्ट आहेत की एक अख्खं सेशन, 1 तासभर, तास 1.5 तास मी केवळ त्या 4 स्लाइड्स वर बोलू शकते. इतकं अगदी. मटेरियल आहे त्या 4 स्लाइड्स वरती. नक्कीच खरंच आहे ते. आणि ते म्हणजे तुमच्या असं नाही, म्हणजे आता मी आजच्या त्या 1 तासाच्या याच्या विवेचनावरून लक्षात आलं की नाही, अजून तो पुष्कळ काही ऐकायचंय आम्हाला. आणि
हा तर फक्त नमुना होता, एक झलक होती, हे पण लक्षात आलं. खूप हे सुंदर झालंय ते, खरंच सांगते. सुचेता हे ताई असं प्रेरणा म्हणतं आम्ही तर महत्वाचं. कुठेच नाही मग. खूप एक आणि एक मागे आणि आहोत. आणि आपण सगळ्या मुंग्याच आहे. फक्त एक मुंगी समोर जाते आणि बाकीच्या मुंग्या आहेत त्या तिचा फॉलोअप घेत असतात. अशा या सगळ्या मुंग्याच आहेत. जशी जागा मिळेल तसं कोणीतरी समोर सरकतं, कोणी बरोबर. समोर सरकलं की कोणी मागे जातं, एवढाच फरक आहे याच्यात. करेक्ट. पण सगळ्या मुंग्याच आहे. मी तिच्या पायातलं घुंगरू तरी होऊ शकू की नाही कोणास ठाऊक आहे. नाही नाही, स्टेप बाय स्टेप सगळेच पुढे जातात. फक्त आपण आपली प्रगती सौम्य सौम्य करत जायचं, पायरी पायरीने चढायचं. एकदम उडी मारायची नाही, उडी मारून खाली पण यायचं नाही, तरच एक्झॅक्ट. भगवद्गीता पळू खरंय शकते. खरंय खरंय आकलन एकदम सगळ्यांना होत आहे, फक्त ते आकलन शक्ती नॉर्मल, म्हणजे तुम्ही जो शब्द वापरला की वर्तमान काळ. आता तुम्ही जेव्हा जॉब करायला सांगितलं तेव्हा मी न्यूट्रल होती वर्तमान काळ. मी कुठेही गेली नाही आणि काहीही गेली नाही. जिथे आहे तिथेच माझा जॉब होता आणि व्यवस्थित होता असं. तर ते सगळ्यांना होईल. कोणी मुख्य म्हणजे निगेटिव्ह कोणी घेऊ नका की मला समजत नाही, तुम्ही पण घेऊ नका की मला येत नाही. कारण की जे येतं ना, जे हो. आपल्याला येतं ते ईश्वरी कृपेनी तेवढं येत असतं. खरंय. आणि शेवटी की समाधानातूनच प्रगती होते असं आहे. आणि आपण घेतो आता 3 वर्षापूर्वीचे आमचे क्लासेस कसे असायचे, आता तुम्ही सगळे अभ्यासू लोक आल्यावर आता क्लासमध्ये किती फरक झालाय हे आम्हालाही कळतंय, तुम्हालाही कळत आहे. आणि अहो आम्ही प्रथमाला आहोत. आम्ही आत्ता जॉईन केलंय. तुम्ही सगळी मंडळी मुरलेली, लोणची तुमची मुरलेली आहेत सगळी. आम्ही आत्ता कैरीच्या आम्ही फोडी आम्ही करायला घेतल्यात नुकत्या. आम्ही अजून मीठ काहीच करत मसाला नव्हतो. घालायचा आहे सगळा. आम्ही प्रथमेला साधक संजीवनी अखंड वाचत होतो, बाकी काहीच केलं नाही. आम्ही आताशी कैरीला मीठ लावले. नाही, माझी तर विचार पण कैरी नाही केला. नुसतीच गेली, अजून तर पुष्कळ प्रोसेस राहिली. अजून तर पुसून चिरायचं, अजून तर नुसती धुतली. आहे की नाही इथपर्यंत शंका आहे. नाही, पण सुचिताताई, कीर्तीताईंचा असाच एक सेशन राहू द्या शनिवारी. त्यांचं याच्या आधीचं पण शनिवारी नामावर तयार ज्या असतील बोललात ना तर. ताई, हा काय याच्या आधीचं नामावरचं जे सेशन नामावरचं? ते तुम्ही हो. कदाचित ऐकलं नसेल बाकीच्यांनी, आज मी मुद्दामून पाठवते ते पण. हा. यापेक्षा तसंच अगदी अप्रतिम झालेलं आहे. मी तुमच्यासाठी नक्की सर्वांना पाठवते. हो हो नक्की हो नक्की. ताई, हा, पाठवा. अगदी अवश्य ऐकू आम्ही. नक्कीच नक्कीच. चालेल. चालेल. चला थांबायचं मग इथे आता. थांबूया, कारण खूप छान भगवंतानी ऐन सांगितलं. सांगितलंय पुढचा ना, एक क्लास घ्या. तुल्य खूप निंदा सुंदर स्थितिर्मौनी सांगितलंय ना, जिथे स्तुती होते तिथे फार वेळ रेंगाळू नये. चांगलं लक्षण नाही. नाही हे. छान छान झालं, अगदी सुंदर झालं अगदी. आपण शेवटची प्रार्थना आज कोण घेतं? आरती हो. ताई घेताल? हो, घेते ताई. हा. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. हरिः ओम. श्री गुरुभ्यो थांबूयात आपण नमः. इथेच आता. हरिः हो.